धडा 19वा वाक्य आपण पाहत आहोत. दोन शिष्य दोन वेळा दोन पुस्तक वाचतात. दो शिष्य दो बार दो पुस्तक पढ़ते हैं. थोडस अवघड आहे, पण नाही एवढं पण नाही. दोन शिष्य, मग शिष्य पुल्लिंग शब्द आहे, मग मी आधी लिहितो शिष्य, आणि दोन असल्यामुळे शिष्य. शिष्य शिष्य आणि द्वौ, कारण की पुल्लिंगामध्ये शिष्य आहे म्हणून द्वौ. द्वौ. द्वौ ऐका ऐका. द्वौ शिष्यौ दो बार द्विवारम, एक बार एक बार, तीसरी बार दो पुस्तक द्वे पुस्तके, आता चौथी बार होईल बहुत मला वाटते. पढ़ते हैं पठतः, दो शिष्य म्हणून पठतः, दोन पुस्तक म्हणून द्वे पुस्तके. सर द्वे दो पुस्तके. पुस्तकं का नाही झालं? कारण की पुस्तक शब्द नपुंसकलिंग आहे म्हणून द्वौ नाही झालं. दो कन्याएं दो प्रकार से दो पत्र लिखती है. दोन मुली दोन प्रकाराने दोन पत्र लिहितात. द्वे कन्ये दो प्रकार से, दो प्रकार से म्हणजे द्विधा, द्विधा. द्विधा द्विधा हे द्वि हम्म, द्विधा द्विधा दो प्रकार से. किती पत्र लिहितात? दोन. तर दोन द्वे पत्रे पत्रे. लिखत. आता मुलींनी लिहिलं काय आणि मुलांनी लिहिलं काय? आपलं जे क्रियापद असतं ते जेंडरनुसार चेंज होत नाही. जसं ती पत्र लिहिते आणि तो पत्र लिहितो असं जसं होतं, तसं इथे नाही. द्वे कन्ये द्विधा द्वे पत्रे लिखत. बर. दोनों बालक दुगुना खाना खाते हैं. बापरे. दो बालक दुगना खाना खाते हैं म्हणजे दुप्पट खाणं ते हम्म. खातात. हातात. हम्म, मग हे दुप्पट जे आहे हे काय? द्विगुण. द्विगुणम येणार, कारण की भोजनम आहे. दोन बालक, त्यांनी सांगितले उभय किंवा उभव वापरा, मग आपण उभव घेऊया. हम्म. दोन्ही लिहूया चला. उभव किंवा उभयौ. भयव. उभयौ बालकौ द्विगुणम भोजनम द्विगुणम भोजनम खादत. भोजनम खादतः. म्यूट करा, पाठीमागे आवाज असेल बॅकग्राऊंड तर. द्विगुणम, द्विगुणमचं त्यांनी उदाहरण दिलंय का? नाही, उदाहरण वाक्यामध्ये दिलेलं असतं. ठीक आहे, कारण की ते घ मध्ये म्हणजे ते घ मध्ये म्हणजे ते विशेषण आहे. द्विगुणम भोजनम, दोन डबल जेवण खाल्लं. पुढे चौथं. दो छात्र वहा खेळते हे, मग ते म्हटलेत की आता तुम्ही काय युगलम युग्मम याचा वापर करा. मग छात्रद्वयम आपण वापरूया. छात्रद्वयम वहा खेळते हे तत्र खेळतः, दोन असल्यामुळे. पाच. दो भवरे दो प्रकार से घूम रहे हैं. दो भवरे द्वौ द्विरेफौ. द्विरेफ म्हणजे एक भवरा, आणि दोन असतील तर द्विरेफौ. मग द्विरेफौ पुल्लिंग असल्यामुळे द्वौ आलं. दो प्रकार से द्विधा
द्विधा काय करते, घूम रहे है, भ्रमतः, भ्रमतः, दो दो द्वौ द्विरेफौ द्विधा भ्रमतः। दंपति ने पुत्र को अवलंबन किया। दंपति, दिया. पति पत्नी, दंपति पुत्रम अवलंब सेवते सेवेते अवलंबेते। बघा हे थोडंसं नवीन आहे पहिल्यांदाच. दंपती नित्य द्विवचनामध्ये, पुत्रम अवलंबेते, कारण की सेवते सेवेते. ठीक आहे. हम्म. अश्विन कुमार ज्ञान दे. आता या ठिकाणी आज्ञा झालेली आहे. मग अश्विन कुमारौ, कुमारौ आज्ञाम, आज्ञाम दे. ठीक आहे. आता दे आपण हेच वापरूया. या पाठात गेलंय का देण्यासाठी काही नाही. यच्छेताम किंवा यच्छताम. असं का सर? लोट लकार, कारण की आज्ञा दे विनंती करतात किंवा रिक्वेस्ट हम्म. ऑर्डर करतायत. आज्ञा विनंती चालू आहे स्मृत मग. आहे, ज्ञानमय. ज्ञानम यच्छेताम. मग दोन असल्यामुळे यच्छेताम हे पठेत पठेताम झालं, लोट विधिलिंग. आणि पठतू पठताम लोट लकार झालं. म्हणजे काय, आज्ञा आणि विनंती या दोघांसाठी आपल्याला काय, दोन लकार आहेत. एक तर तुम्ही पठतू पठताम पठंतू सारखं म्हणा, किंवा पठेत पठेताम पठेयू असं म्हणा. मग मी दोन्ही पण रूप इथे लिहिलेले आहेत. कुठलंही एक वापरलं तरी पण चालतं. जो लडकी यहाँ आई थी वह गई. आता ते आपल्याला जो आपण नियम पाहिला होता की यत बरोबर तत येतं, त्याच्यासाठी प्रॅक्टिस म्हणून हे दिलेलं आहे. या जो लडकी, या कन्या अत्र आगच्छत आली होती. सा, या आलं म्हणजे सा येणारच, कारण की यत आणि तत यांचा काय असतो, संबंध असतो. या कन्या सा, या कन्या अत्र आगच्छत सा अगच्छत, ती गेली. ठीक आहे. आपण पाठीमागचीच रूप वापरतोय, म्हणजे आत्मनेपदातले न वापरता परस्मै पदातले जे आपल्याला सहज सोपे माहिती ते वापरतोय. जसं आगच्छत, अगच्छत. आणि त्याच्या बदले आपल्याला अजून दुसरे आले पण नाहीयेत, म्हणून आहे ते वापरतोय. जिस मनुष्य में विद्या है उसमें बल है. आता ज्या मनुष्यामध्ये, मग मनुष्ये ही झाली सप्तमी. मग मनुष्याची सप्तमी असेल तर यह यौ या शब्दाची कुठली विभक्ती होईल? जसं इथे सप्तमीच होईल ना. कन्या प्रथम आहे म्हणून याचं काय झालं, कन्या. पण इथे मनुष्य सप्तमी. सप्तमी आहे, मग यतचं काय होणार, यस्मिन. यस्मिन. यस्मिन, यस. यस्मिन मनुष्ये अ, विद्या. विद्या अस्ति. यस्मिन आलं म्हणून पुढे काय येणार, तस्मिन. तस्मिन बलम अस्ति. तस्मिन. तस्मिन बलम अस्ति. यस्मिन विद्या अस्ति तस्मिन बलम अस्ति. बरं. विषयच नाही. माता पिता ने सर पुत्र इथं से, विद्या नाही होणार ना. नाही त्याच्यामध्ये करताय ना विद्या, म्हणजे प्रथमा विभक्ती करताय. हम्म. ठीक आहे. काय ओके. आहे तर विद्या आहे. कोण आहे, विद्या आहे. हम्म. काय आहे. विद्या. हम्म. बरोबर. 10. माता पिता ने पुत्र से कहा की जल लाव. मग दोघांसाठी एकच शब्द आहे आपल्याकडे आता. पितरौ तर म्हणाले, अवदताम किंवा अभाषेताम. आपण आता वापरूया ताम. जरा यांचे. अभाषेताम. अभाषेताम का केलं सर तुम्ही? कारण की आत्मनेपदातील भाष, भाषते धातू आहे म्हणजे बोलणे. चमकणे, तो भास आहे, हा भाष्य भाष आहे. म्हणजे चमक.
चमक भास येतो, भास भास ते हा भाषते आपण आधी पाहिलेला आहे. हम्म. आय एम शुअर ओके. आपण आधी पाहिलेला आहे. भाषेत. पाहिलं असणार ते. सर हा अभाषत आहे ना. हा. अभाषत. येस. पण अभाषत. बघितलंय का नाही आपण? येस, बघितलेलं आहे. भाषते अभाषेताम. काय म्हणाले? यत जलम आनय, पाणी आण. पितरव अभाषेताम यत जलम आनय. आई वडील असे म्हणाले की पाणी आण. गुरु आता वर भूतकाळातील रूप येत आहेत. गुरुने दीक्षा दी. गुरुहू अदीक्षत. तर हम्म. याच्यामध्ये पितरव अभाषेताम यत जल आनयत, म्हणजे पुत्राचं घ्यावं लागेल ना आपल्याला. पुत्र से कहा ना. का ओके. नको ख्याल. हा, बोलू शकतो. नाही, घ्यायलाच पाहिजे, नको का? पितरौ पुत्रम अभाषेता. हं. मुलाला म्हणाले, पुत्र यत जलम शेतम, हा आनय. म्हणाले. थँक्यू. गुरुने दीक्षा दी. हा. गुरुः अदीक्षत. सूर्य चमका. सूर्य अभासत. ते भाष, हे भास. सूर्य चमकला. देन भवरे ने वृक्ष का सहारा लिया. भवऱ्याने काय केलं? झाडाचा आधार घेतला. द्विरेफः वृक्षम अवलंबते. आधार. द्विरेफः वृक्षम अवलंबते. झाडाचा आधार घेतला. अवलंबते. राजा ने चोर को क्षमा कर दिया. अवलंबते. हो, इथे सहारा लिया. सर, हा, बरोबर वृक्ष बरोबर. नाही नाही वृक्षस्य असं म्हणू. नाही. कर्म वृक्षस्य. आहे ते, कर्म आहे ते. ओके. ठीक आहे. वृक्ष का सहारा, झाडाचा आधार घेतला. ते आपण कर्म असल्यामुळे द्वितीया करतोय त्या ठिकाणी. संबंध नाही सांगत आहे इथे. ओके. ठीक आहे. म्हणजे भवऱ्याचा कोणाशी संबंध नाहीये. ओके. कर्म आहे या ठिकाणी ते. आधार घेतला. आवडता वस्तू व्यक्ती विषय. आधार घेतोय म्हणजे आवडतंय मीन्स. म्हणूनच घेतोय. ठीक आहे. हम्म. 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 मग तुम्ही म्हणाल झाडावर त्याचा आधार आहे, सप्तमी व्हायला पाहिजे. मग जर असं मला म्हणायचं असतं, ऐका ऐका, शंका बरोबर आहे, चुकीच नाही. हम्म. वृक्षे पण बरोबर आहे, पण कधी? ज्यावेळी मला असं म्हणायचं असेल की भवरा, भ्रमर, म्यूट करा ना, आवाज येतोय. भ्रमर झाडावर राहतो, त्यावेळी मी काय बोलणार? द्विरेफः वृक्षे वसती. ज्यावेळी मला त्या क्रियापदातून काय दाखवायचंय की तो झाडाचा आधार घेतोय, त्यावेळी. आता या ठिकाणी तो थोड्या वेळ थांबला असेल, नंतर गेला असेल, असं पण होऊ शकतं. तर या ठिकाणी वृक्ष कर्म आहे असं तुम्ही लक्षात ठेवा, म्हणून द्वितीया झालेली आहे. आणि अवालंबते का झालं? कारण की उपसर्ग आहे आणि लंबते धातू आहे. मग काय म्हटले आपण? ज्या ज्या वेळेला व भूतकाळाचा आपण रूप करतो, त्यावेळी काय होतं? विसर्गाच्या धातूच्या आधी लागतो. मग लागलं. मधला आणि भूतकाळाचा असं दोघांचं मिळून काय होईल? अवा. नसेल समजत बोला. दीर्घ संधी झाली म्हणजे हा कुठनं आणला सर तुम्ही? भूतकाळाचा. कारण की वाक्य काय सांगतंय? भवऱ्याने झाडाचा आधार घेतला. आधार घेतला. मग घेतला म्हणजे भूतकाळ आहे, मग भूतकाळाचा आला. मग तो भूतकाळाचा कुठे लागत असतो? धातूच्या आधी. बाकीच्यांनी म्यूट करा. बलराम दादा म्यूट करा. सांगेल तेव्हा अनम्यूट करा. आणि ह्या मधला आणि अलंबतचा असा दोघांचा मिळून झाला वा लंबत. हे महत्वाचं आहे बरं का.
आता या ठिकाणी धातूच्या आधी काहीच नव्हतं म्हणून आपण अ लावला, विषय संपला. पण या ठिकाणी लंब धातूच्या ऐवजी अवनावाचा उपसर्ग आहे म्हणून तो धातूच्या पूर्वी अ येत असतो, उपसर्गाच्या आधी नाही येणार. म्हणून अवालंबत असं झालं. अजून एका दोन आलं तर आपण पाहूया. राजाने चोर को क्षमा कर दिया. राजा नृपः चोरम चोरम अक्षमत क्षमते चोर. अक्षमत. राजा ने हम्म. चोर को क्षमा कर दिया अक्षमत. ऐका ऐका. 15. बालक जल में घुसा. बालकः जले ज- ज- गाहते. घुसा गा. अगाहत. गाहत राहतोय, गाह गाहते, भूतकाळाचा आला अ. हो. 16. बालिका का वस्त्र पैर से हटा. बालिका या मुलीचं वस्त्र पायावरून सरकलं. बालिकायाः वस्त्रम बालिकायाः वस्त्रम पायाला काय म्हणणार? पादम पादात पाय. पायाहून पादात अ आणि स्रंस म्हणजे स्रंसते ना. अस्रंसत. हं. संस्कृत. हा, कारण की हटा. हटा. पुढे. गिर गया और बालक दुखित हुआ. वृक्ष गिर गया और वृक्ष. बालक हम्म. दुखित हुआ. वृक्ष पडणे पतत. ध्वंसते. वृक्ष पतन आहे, अध्वंसत. आणि बालक अव्य अव्यथयत. अव्यथत. व्यथ व्यथते म्हणजे काय? दुःखित होणे, अव्यथत. दुःखित. आणि आणि साठी काय? च. 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 वृक्ष अध्वंसत बालक अव्यथत च. च. 18. चोर को शंक बरोबर ना? हाँ. चोर को शंका हुई. चौरः अशंकत. नंतर वह डरा. सह हम्म. अकंप. ह्याच्यामध्ये काय गेलेलं आहे? वेप मागे. अवेपत. अकंपत हे पण चालेल. अकंपत. नंतर वह डरा. हं? घाबरला. घाबरण्यासाठी डरणं. कापा. अपलायत. घाबरण्यासाठी काय बघितलंय आपण आतमध्ये बधी? घाबरण्यासाठी गेलं ना. विभेद. काय म्हटलं तुम्ही? विभेद विभेद. हा, पण त्याचं भूतकाळ आपल्याला माहित नाही ना. असं अजून एखादं बघितलंय का आपण ज्याच्यामध्ये घाबरणे सांगितलेलं आहे? हम्म, नाही. अच्छा, डरा म्हणजे काय? घाबरणे. मग आपल्याला आता बिभेती याचं काय आपल्याला पाहिजे? भूतकाळातलं रूप पाहिजे. मग हा जो बिभेती धातू आहे हा तृतीय गणातला आहे. मग याचं लंग लकाराचं रूप होतं अबिभेत. मग सह अव्यपेत. त्याच्या आधी तो काय झाला? घाबरला. सह अबिभेत म्हणजे चोर
त्याला आधी शंका आली. शंका आल्यानंतर तो घाबरला. घाबरल्यानंतर तो कापला थरथर आणि मग तो पळाला. अपलायत. सगळं आपण चोराबद्दल सांगतोय. 19. मैंने गुरु की सेवा की. अहम गुरुम. आता कर्ता बदललेला आहे. कर्ता बदलला म्हणजे क्रियापद पण बदलणार. अहम असेवे. मी गुरुची सेवा केली. सुख पाया. सुखम अलभे. लभ लभते आपण पाहिलेलं आहे. बडा और प्रसन्न हुआ. व अवर्धत वाढणे. अवर्ध अवर्धत आणि प्रसन्न वाढणे अमोदत च. बघा, सेव धातू असेवे, अहम असल्यामुळे असेवे झालं. सुखम अलभे. अवर्धत. अवर्धत कसं काय? अवर्धे. अवर्धे आणि इथे अमोदे. कारण की अहम बद्दलच सगळं सांगतोय आपण. अहम असेवे, अहम अलभे, अहम अवर्धे, अहम अमोदे. म्हणजे मी सेवा केली, मी सुख प्राप्त करता झालो, मी वाढलो आणि मी प्रसन्न आनंदी झालो. प्रसन्न. 20. बालक ने सीखा. बालक सीखा. शिकण्यासाठी काय केलं होतं? अ- पठती ना. आत्ताच अच्छा. अशिक्षत. बालक शिक- अशिक्षत म्हणजे शिकला. यत्न किया. शिकला. य यत्न करण्यासाठी काय केलं होतं? असे धातू तयार पाहिजे. अं, अयतत. यत यतते. आणि भिक्षा मांगी. याचते. आपण लिहूया भिक्षा. भिक्षाम याचत. याचते. मांगी अयाचत. अशिक्षत. अया अयतत. अयाचत. खेला. अ खेळण्यासाठी आता आपल्याला लोट लकारातलाच वापरायला परस्मै पदातला वापरायला लागणार आहे. अक्रीडत. क्रीडत. कूर्दत. उड्या मारल्या. आता कूर्द धातू हा आत्मने पदातला आहे म्हणून त झाला पूर्ण. कारण की तशी त्याची रूपं चालतात. पण अक्रीडत हा परस्मै धातू आहे, मग तो कसा चालतो? अपठत म्हणून ते झालं अक्रीडत. असा फरक कळला पाहिजे. और सुखपूर्वक रमा म्हणजे सुखेन अरमत. च. च- हे सगळं सांगण्यासाठी च असतं. बालक अशिक्षत अयतत भिक्षाम अयाचत अक्रीडत अकुर्दत अकूर्दत सुखेन अरमत च. हे एकदा वाक्य तुम्ही संस्कृतमधली पुस्तकातली वाचा, ती बघा. त्याच्यामध्ये काय अडचण असेल तर तुम्ही विचारा. अशा प्रकारे 19वा धडा संपला. सुंदर पाठ.